कोल्हापूर शहरासह गेल्या 4 दिवसापासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता। आपण जर एका बाजूला जर बघितलं तर पंचगंगेची सध्या ही नदी आहे, ही नदी सध्या पात्राबाहेर गेलेली आहे। राधानगरी धरणातून गेल्या काही दिवसापासून पाणी सोडत असल्यामुळे पंचगंगेला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। पण काल दुपारपासून काहीसा पावसाने माथघाटावर विश्रांती घेतल्यामुळे आपण पंचगंगा स्थिर झालेली आहे। जर असा जर 2 दिवस पाऊस पडला असता तर गेल्याच महिन्यात याच पंचगंगा नदीला जून महिन्यामध्ये महापूर परिस्थिती निर्माण झाली होती। हजारो नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलं होतं। आपण इथं प्रयाग चिखली जे गाव आहे त्या प्रयाग चिखलीच्या गावातल्या लोकांना पूर्ण स्थलांतरित करण्यात होतं। कोल्हापूर शहरामध्ये सुद्धा पाणी आलं होतं। पण राधानगरीचे काल 2 दरवाजे उघडण्यात आले होते, ते 2 दरवाजे बंद करण्यात आलेले आहे। तसंच कोल्हापूर, इचलकरंजी, नरसिंहवाडी या सुद्धा आदी भागामध्ये पंचगंगेचा पुराचा फटका मोठ्या प्रमाणात बसलो। कृष्णा आणि पंचगंगेच्या संगमार जे श्री क्षेत्र नरसिंहवाडी मंदिर आहे त्या नरसिंहवाडी मंदिरामध्ये सुद्धा सध्या पूर्ण पाणी गेलेलं आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील नागरिकांना पुराचा फटका बसणार नाही। पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे काहीसा दिलासा कोल्हापूर शहरातील असू दे, इचलकरंजी असू दे किंवा शिरोळ पट्ट्यातील संपूर्ण नागरिक पूरग्रस्तांना बसलेला आहे। आता कोल्हापूर जिल्ह्यातील जी छोटी मोठी धरणं आहेत, राधानगरी असू दे, काळमोडे असू दे, दूधगंगा धरणावर असू देत, ही धरणं पूर्ण भरले असल्यामुळे पूर्ण हे पाणी धरणातून मदत असल्यामुळे आता पंचगंगेची पात्राबाहेर जी गेली आहे ती स्थिर झाली आहे। त्यामुळे इथल्या नागरिकांना काहीसा पूरग्रस्त दिलासा मिळाल्यामुळं आपण जर बघितलं तर कोल्हापूर आपत्ती व्यवस्था असू दे, पोलीस प्रशासनाकडून योग्य ते खबरी घेतल्या। असा जर पाऊस जर भविष्यात जर पडला तर गणपतीच्या सणासुदीमध्ये नागरिकांना घराबाहेर पडायचं की घरामध्ये राहायचं आसमानी संकटाला कोणी सांगू शकत नाही। त्यामुळं आपण जर बघितलं तर काहीसा दिलासा कोल्हापूर शहराला मिळालेला आहे। कॅमेरामॅन निखिल विसेसे, मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।